जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आज नवीन साल 2024च्या सर्व आपणा चाहत्यांना शुभेच्छा. तर आज नवीन साल सुरू झाले पहा. तर आज नवीन सालाचे आमचं 23मध्ये जे आजारी पण झालं ते आता 24ला पण थोडे दिवस चालू आहे. तर आज मी चेकिंगसाठी आणि अपंग ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शिरूरला निघालो आहे. तर मग शिरूरला ते ऑनलाईन अर्ज भरून बॉडी चेकअप, ड्रेसिंग वगैरे करण्यासाठी जात आहे. तर शिरूरला गेल्यावर मी आपल्याला सांगतो. हे बघा, हे आमचे जोडीदार पियुष मावले बघा, हे यांच्याकडं हे माझे जोडीदार आहे बघा, शिरूरचे आहे ते. आज मी दवाखान्यात आलो होतो आणि दुसरं एक जरा सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं होतं. चला म्हटलं जाता एक आमच्या मंडळीला एक मोबाईल यांच्याकडून घेतला बघा, त्यासाठी झालं. तर त्यांना पण दुःख वाटलं आहे माझं हात कट झाल्यामुळं. तर आता काय विलाज नाही त्याला, आता ते परमेश्वराचा आता त्याला विलाज नाही. पण त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की असं असं कसं झालं. त्यांनी पण असे माझे व्हिडिओ बघितले तेव्हा त्यांना समजलं. तर ते म्हणजे असं असं झालं. म्हणलं ठीक आहे, बोलता मग तुम्ही काय बोलता, कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आता बरोबर आहे, पण असं नव्हतं व्हायला पाहिजे. आता मस्त नाही व्हायला पाहिजे. पण हां बोला. हां असं नव्हतं व्हायला पाहिजे. नाही बरोबर आहे, पण आता त्याला विलाज नाही ना, विलाज नाही. पण जे गोष्टी होणार आहेत हां, शेवटी ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच. त्याला काय म्हणजे हे नाही करू शकत. जे नशिबातलेलं आहे ते होणारच. पुढे तुमचं आयुष्य व्यवस्थित जाऊ आज. परमेश्वर प्रार्थना. धन्यवाद. बघा आता हे पालवे यांच्या बघा, आता मोबाईल त्यांनी आता दिला आम्हाला. एक मोबाईल घेतला आता दुरुस्त करून, म्हणजे नवीनच घेतला मोबाईल घेतला. त्यांचे जोडीदार बघा, हे पण आमचे ओळखीचे निघाले बघा. हे तुमचं नाव काय म्हणले? हां, एक कुरेशी बघा. यांचं कार्ड्यामध्ये यांचं एक मटन शॉप आहे, आता नवीन दुकान चालू केलं बघा त्यांनी. तर आधी उत्कृष्ट असं म्हणजे तिथं असं लोकांना मटण वगैरे तिथं ताजं ताजं असं बकराचं मटण मिळतं बघा, म्हणजे बोलायचं मटण. हां, बोलायचं मटण मिळते. शोधला राहिलं आहे. तर त्यांची घरची तिथं ते दुकान चालवतात. तर धन्यवाद. तर कसं काय मग आता ओके, परत भेटू. आता मी पण असं आजारी झालो आहे, तुम्हाला थोडं दुःख झालं, पण ठीक आहे, चला जाऊ द्या, नशिबाच्या पुढं काही चालत नाही. धन्यवाद. हां, हे बघा आता हे पालवे मालवे बघा, हे आमचे जोडीदार आहेत बघा. हे आज 4-5 वर्षापासून आम्ही एकत्र आहे. काय मोबाईलचं काय रिपेअरिंग असलं काय असलं तर आम्ही इथं येतो. हे आम्हाला अगदी त्यांच्या स्वस्तमध्ये आम्हाला ते रिपेअरिंग करून देतात बघा. इथं स्टँडच्या समोरच त्यांचं दुकान आहे बघा इथं. तर आधी ते म्हणजे व्यवस्थित आहे, रिजनेबल रेटमध्ये आम्हाला ते व्यवस्थित काय मोबाईल घ्या तुम्ही रिपेअरिंग करा हे सगळं व्यवस्थित देतात बघा आम्हाला. त्यामुळे आम्ही ते आमचे हक्काचं दुकान झालं आणि ते आम्ही पण त्यांच्या हक्काचे म्हणजे कस्टमर झालो. तर बघा आता त्यांचे जोडीदार बघा, हे नाव म्हणले का आपलं? कुरेशी बघा. हे यांचं करड्यामध्ये आमचे शेजारी बघा, त्यांनी आता नवीन एक मटन शॉप चालू केलं आहे बघा तिथं. तर ते आधी त्यांच्याकडे ताजं मटण वगैरे त्यांच्याकडे मिळतं. आम्ही ते दुकान जाता येता पाहतो आम्ही, म्हणजे ते करड्याच्या अलीकडे त्या बाबुळसोर आणि कारेगाव रोडला तिथं दुकान आहे बघा त्यांचं. उत्कृष्ट असं त्यांनी सगळं फ्रेश मटण तिथं मिळतं बघा त्यांचं. पण हे आमचे जोडीदार आहेत, तर हे इथं शिरूरला असतात. त्यांची घरची माणसं ते दुकान चालवतात. तर आहे बघा, अशी आमची दोस्त मंडळी आहेत. तर धन्यवाद मालवे. हे पहा, आता मी शिरूरवरून करड्याला आलेलो आहे. आता दवाखान्यात जरा थोडं चेकिंग करून पट्टी करायची. तर आता पट्टी करून घरी जाणार. आता फार तर आता 8 वाजायला आले बघा. आता एक मुलगी घरी आहे, आता ती वाट पाहते. पण आता दवाखान्यात किती वेळ जातो ते काय सांगता येत नाही. तर आता दवाखान्यात जाऊन पट्टी करून थोडं BP शुगर वगैरे संपूर्ण चेकिंग करायचं आणि मग घरी जायचं. जरा त्रास होतो जरा. बघा आता दवाखान्यातून पट्टी वगैरे चेकिंग करून आता मी निघालो आहे बघा आता. तर चेकिंग BP नॉर्मल सांगितलं आहे, कारण त्या गोळ्या चालू आहे BPच्या. BP नॉर्मल सांगितलं, शुगर नॉर्मल सांगितले. पण जरा थोडी जरा सूज जरा थोडी
तर आता ते म्हणजे ड्रेसिंग थोडं लांबल्यामुळं जरा थोडी सुजारली आहे त्याला. तर ठीक आहे ते म्हणले आता हे ड्रेसिंग केल्यानंतर परवा दिवशी परत चेकिंगला या. तर मग आता परवा दिवशी चेकिंगला आल्यावर मग ते सांगते. नंतर मग पुण्याला जायचे 19 तारखेला तिथं पूर्ण चेकिंग. बरं धन्यवाद. हे बा आता मी करड्यामध्ये आता दवाखान्यातून जाऊन आता हे आमची एक लहान मुलगी आवली घरी आहे. तर ती आता म्हणजे मला हे आणा काय म्हणतात त्याला ते पाणीपुरी. आता ते पाणीपुरी घ्यायसाठी थांबले बघा इथं. हे बा इथं आता पाणीपुरी काय ती लवकर मिळत नाही. आम्हाला जायला टाईम झाला आहे. पण आता ती गेली आता छोटींची आवलीसाठी पाणीपुरी आणायला. एकतर आता थंडी सुटली बघा. माझा ठणक चालू झाला आहे. पण आता त्या पोरीसाठी आता आणायची. बरं ठीक है. क्या भैया नाम क्या है अपना? क्या नाम? हाँ किधर गए? यूपी का? एमपी राजस्थान? वाह वाह अच्छा चलता है गाड़ी अपना. हाँ ठीक है. अच्छा है पानीपुरी अच्छा मिलता है. ये हमारी लड़की बोलता है पानीपुरी लाओ उधर के पानीपुरी लाओ. कितने का एक प्लेट कितने को आता है भैया? 20 को. हाँ अच्छा आहे पाणीपुरी. हे बघा लोक आवडीने पाणीपुरी खातात बघा इथे. कारण क्वालिटी चांगली आहे का नाही? कशी आहे क्वालिटी? एक नंबर. तुम्ही कोणतं गाव तुमचं? हे इथलेच का? किधर के? नारायणगाव. नारायणगाव. वाह वाह नारायणगाव से इधर जॉब को है इधर आप? हाँ ठीक है ठीक. हे पहा आता ती घेतली पाणीपुरी. तर पाणीपुरी घरी जाणार आहे. आवडी आता वाट पाहते बघा. पण तरी आता हा माझा आता नॉर्मल व्हिडिओ आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, लोकांच्यापर्यंत पाठवा आणि माझा वॉच टाईम वाढवा. कारण मी आता ब्लॉग व्हिडिओ बनवू शकत नाही. तर आता मला 1 महिना 2 महिने दुखणं झाले तरी माझ्या व्हिडिओला लोकांनी सगळ्यांनी शेअर करून लोकांपर्यंत पाठवा आणि माझे वॉच टाईम वाढवा. सगळ्यांनी व्हिडिओ माझे पहा. एवढेच माझी आपणाला विनंती आहे. मी आता व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.